कोण आहे? तुम्ही झोपली नव्हतीस ना? नाही. कशी झोपल? उपाशी पोटी झोप लागते का? तुम्ही इकडं कसं काय? आत येऊ का? हो हो या ना. अगं जगातल्या सगळ्या उठाठेवी पोट भरण्यासाठी चाललेल्या असतात. डबा आणलाय, जेवून घे. अहो तुम्ही कशाला आणलात? म्हणजे मी केलं असतं की मॅनेज, मी जाणारच होते बाहेर. सावित्री ताई, भैरवगड मधल्या लोकांची मध्यरात्र झाली. आता आता काय मिळणार आहे तुला? गपचूप खाऊन घे बरं. हे बरोबर बोलतीये ती. अगं तू गावात नवीन आहेस, तुला इथलं काही माहित नाही. आणि तसं पण आजवर माझ्या घरातून कोणी उपाशी गेलेलं नाही. जेवण घे. अहो तसं नाही, मी जाणारच होते बाहेर, आणलं असतं काहीतरी. हा बरोबर. हे कसं खाशील ना तू? प्रिया, अगं विसरलोच आपण. काय हो कृष्ण? अगं ती कशी जेवले? आपण माफी कुठं मागितली तिची? तोवर तिचा राग थोडीच जाणार आहे. माफीचं काय? माफी कसली मागताय तुम्ही? अगं का म्हणजे माझ्या सुनेचं चुकलंच. तिने असं नाही बोललं पाहिजे होतं. कसं आहे, मुलांचा धरावा कान पण सुनांना द्यावा मान, असा मंत्र आहे माझा. तिला तर मी काय बोलू नाही शकले, पण तिच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. अहो आईसाहेब, माफी नका मागू तुम्ही, प्लीज. तुम्ही माफी नका मागू. हा पण अर्जुन तुला जे बोलला ना, तिने सांगितलंय मला, तू काळजीच करू नकोस, त्याचे चांगले कान धरते. तू आधी जेवून घे बरं. आईसाहेब सॉरी, म्हणजे मला काय बोलावं काही कळतच नाही. तोंड चालवायचं नाही, बस आधी खाली. तोंड चालवायचं पण फक्त जेवण्यासाठी, नाही तर अग जशी माझी प्रिया तशी तू. तू काय बघते ग? आता काय खेळ चालला वे आमचा? वाढती पटपट पटपट. मी वाढतेच आहे, तू ओरडती काय माझ्यावर? मला वाटलं आता रडायलाच लागाल तुम्ही. ये गो. अगं कृष्णाई, ह्यावेळी कुठे गेला होतात? अगं किती वाजलेत बघ. जे काही महत्वाचं काम असतं तर मी आलो असतो ना तुमच्यासोबत. नाही, आम्ही जिकडे गेलो होतो तिकडे तू आला नसतास. ओके नाही कृष्ण? हो. म्हणजे आम्ही ताईकडे गेलो होतो. ताई? कोण ताई? सावित्री. तिच्या घरी कशाला गेला होता? तुझ्या चुकांवर पांघरून घालायला. माझ्या चुकांवर? कृष्णाई तुला माहिती नाही ती मला कसं बोलली आहे ते. खोटं बोलतो सगळं. जाऊ दे ना प्रिया, त्याला बोलून काहीच फायदा नाहीये. म्हणजे तू कधी चुकतो का? चुकता ती तर तुझं सगळं बरोबर असतं. जाऊन झोप जा. अगं कृष्णाई, अगं ही का चिडचिड करतेय माझ्यावर? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला. प्रिया बघ, तू तरी नीट सांगणारस का मला काय झालंय? सगळं तुझ्यामुळे झालंय असं नाही म्हणणार मी,
पण किमान तू तरी तिच्याशी असं वागायला नको होतस. अरे ती पाहुणी होती आपल्या घरातली आणि ती काय अशीच आली नव्हती. त्या मुलीचा बिचारीचा जेवणाचा प्रॉब्लेम होता म्हणून विद्याधर दादांनी बोलावलं होतं तिला. त्यातून घरी आल्यावरती नंदा वहिनींनी चिडचिड केली तिच्यावर. तुला माहितीये विद्याधर दादा किती बोललाय नंदा वहिनीला याच्यावरून ते. आणि तू तर तिला हकलूनच दिलंस. पण तुला कोण बोलणार? एक मिनिट थांब. नंदा वहिनी, अगं कृष्णाई तुला कळलं का? नंदा वहिनी आणि तिच्यामध्ये जी भांडणं झाली ना त्याचा राग तिने माझ्यावर काढलाय बघ. नंदा वहिनी आणि ती मुलगी त्यांच्यामध्ये भांडणं झाली होती. मुळात माझा काही दोषच नाहीये. आणि एक मिनिट, नंदा वहिनी का चिडली ना ते तिला सांग. तुझ्या चिडण्याला जसा अर्थ नाही ना तसा तिच्याही नव्हता. अगं कृष्णाई, बघ माझ्या चिडण्याला कारण असतं. खोटं. हे तू गप बसा. एक कृष्णाई, हे बघ माझे सगळे कपडे खराब केले तिने. असं झालं का? हा, मग बरोबर आहे. कपडे खराब झाले ना म्हणून चिडला तो. हा. कपडे महत्वाचे, माणूस नाही. होणार आहे. अगं कृष्णाई, अगदी काही तसं नाही. मी कपड्यावरचे डाग धुता येतात, नाही तर नवीन कपडे घेता येतात. पण बोलण्याने ना माणूस कायमचा दुखावतो. तू एवढा हुशार आहे, फॉरेन वरून शिकून आलाय, साधी गोष्ट कळलं ना तुला? घरी आलेल्या पाहुण्याशी आपण असं बोलतो का? ते काही नाही. तू उद्या जाऊन तिला सॉरी म्हणायचं. सॉरी. आणि मी हो होय. बघतो नाही या. सॉरी म्हणायचं म्हणजे म्हणायचं. आणि कृष्णा मला पण सॉरी पाहिजे. हा तुला हो पाहिजे. मी त्याला फक्त सांगायला गेले होते की तुला काही माहिती नाही काय झालंय, तू शांत हो. कसा वस्तून ओरडला माहितीये माझ्या अंगावर. प्रिया तू शांत हो आणि घरात जा. रडायला आलं माहितीये मला कृष्ण. असा अनोळखी मुलीसमोर स्वतःच्या बहिणीला ओरडायचं तू चांगलं शोभत का? तिला जाऊन सॉरी म्हणायचं. मला कळलं पाहिजे. जा, जाऊन झोपा आता. आणि प्रिया, उद्या आपल्याला देवळात जायचंय, लक्षात आहे ना? हो ग. एक कृष्णाई, देवळात या ड्रायव्हरला घेऊन जाऊया की उद्या? ही कशाला? पापशाली. प्रिया, कृष्णाई तुला सांगा माझी समाजात काय प्रतिष्ठा आहे, मी कोण आहे. दिवसेंदिवस फार आगाऊपणा वाढत चाललंय हिचं. मला माहितीये तू कोण आहेस ते, म्हणून विचारतीये. उद्या काही महत्वाचं काम नाही ना? नाही म्हणजे मी देवळात येईन तुमच्यासोबत, एवढं काही खास नाही. नाही कसं? त्या सावित्रीला सॉरी म्हणायचंय. हा, कृष्णाई ऐक ना. जा, जाऊन झोप जा. सोशिलाला मी सॉरी म्हणायचं? नेव्हर. तुझ्या सकाळी मंदिर. माझ्या मदर माऊलीची काळजी घे. मी जे काही करते ते फक्त फक्त माझ्या मदर माऊलीसाठी. आणि त्या तिरसट अर्जुन कवठेकरला वटणीवर आणायला मला मदत कर. मला या प्रवासात कोणाचं मन दुखवायचं नाहीये, पण दुखावलंच तर सांभाळून घे. पण देवा, मला लवकरात लवकर या सगळ्यातनं बाहेर काढ.
अरे सावित्री, बरं वाटलं आम्हाला. आमच्या प्रियाला पण शिकव काहीतरी. बघ प्रिया. नाही बघत जा. अगं मग काय तर, जरा कोणी बरं दिसलं की बघ प्रिया शिक प्रिया. काय शिकू ग कृष्णाई? आता मी एवढं सकाळी लवकर उठून आवरून तुझ्या बरोबर आले देवळात. अजून काय पाहिजे तुला? हे आईशी कसं बोलायचं ना ते शिक हिच्याकडून. नाही हो, किती गुणाची आहे तुमची प्रिया. बघ पण छान वाटलं आम्हाला. तुझ्यासारखी नव्या पिढीची नव्या दमाची मुलगी असून श्रद्धाळू आहे. चांगले संस्कार आहेत तुझ्यावर. हो आईसाहेब, संस्कार म्हणजे काय असतो? काय असतो? उगाच इम्प्रेशन मारायला बोलायचा. सांग बरं काय असतं संस्कार म्हणजे? संस्कार म्हणजे जिलबी. जिलबी? हो. म्हणजे गोल गोल, चिकट. चिकट. ते कशी पण खा, तोडून खा नाही तर अख्खी खा, पण लागते कशी? गोडच. म्हणजे सांगते. अगं म्हणजे संस्कार म्हणलं की कसं आपण कडुलिंबाचा पाला खाल्ल्यासारखं तोंड करतो, कडू जर एकदम. पण तेच आपण जर गोड मानून घेतलं तर गोडच लागते की नाही? आता मला जिलबी आवडते म्हणून जिलबी म्हणलं. तुला आवडता पदार्थ तू घे. चॉकलेट. संस्कार म्हणजे चॉकलेट. सॉरी, मी जास्तच काहीतरी बोलून गेले असेल तर. हा ग नाही ग, बरोबर बोललीस तू. काय ग? काय नाही, मदर माऊलीची आठवण आली. मदर माऊली? अहो म्हणजे माझी आई. माझी आई नेहमी म्हणायची की आपण नेहमी सवयीने वहिवाटेकडे जायला बघतो, कारण आपली वाट बिकट दिसते आणि त्यात काटे कुठे दिसतात. पण हेच काटे कुठे तुडवायला आपली संस्कार ताकद देतात, असं काहीतरी सांगायचे. नाही बोलले का मी? सॉरी, मी ना असं काही बाई बोलतच बसते. तसं आज नोकरीचा पहिला दिवस आहे ना माझा. काल काही काम झालंच नाही, फक्त अपॉइंटमेंट लेटर घेतलं. आणि तुमच्यासारखी मायाळू माणसं मला भेटलीत म्हणून मला देवाचे आभार पण मानायचे होते. प्रिया. हो, शिकते तिच्याकडून. तू आजूबाजूला असलीस म्हणजे डायरी पेन घेऊनच बसायला पाहिजे. सतत शिकायचं असतं आम्हाला. मग काय दरच वेळेच बघून जाता येत नाही का? सॉरी. मधूनच गेला, बाजूने जायचं ना. डुप्लिकेट्स ना. आई साहेब, ते अंगारा लावायचं विसरले होते मी, आले. काय ग, लागलं का? नाही. ठीक आहे. बरं जाऊ दे, दादाला काय बोलू नको, नाही तर उगाच त्याचं डोचकं फिरायचं. बघ, मारला की रे धक्का. कसं आहे बाबा, छोट्या पोरींना धक्का मारला तर काहीच करत नाही, नुसता कावरी बावरी करते. चल 500 काढ. भावा 500 काय 2000 देतो, पण चिमटा काढलास तर. हा का? 2000 तयार ठेव आणि बघ कसा चिमटा काढतो. अरे 500 दे ना.
हा, यंदाच्या महोत्सवाचा झेंडा घेऊन कोण जाणार आहे? अर्जुन साहेब की बलराम साहेब? अर्जुन दादा. अजून ठरायचंय. म्हणजे जाईल अर्जुनच, पण यावेळी बलरामने सुद्धा इच्छा बोलून दाखवली. कवठेकरांचा मान आहे ही स्पर्धा. अजून वेळ आहे, बघू नंतर त्यावेळी. लाज नाही वाटत? देवळा बाहेर अशी फालतूगिरी करायला लाज नाही वाटत का? नमस्कार करायला आलो होतो. तर की मग या देवीच्या पाया पड. पड. खेळ वाटतं तुला पोरींना छेडणं? मग तुला खेळ दाखवते आज. कंचे खेळलेस का कधी? मन राजा, धोबी राजा, पिरहान भोजा, चारी चौकडा, मंदिरात पोरींची छेड काढतोय. थांबा, काय रे? कान जोडू का तुझ्या? छेड काढतो पोरींची. वा बाजूला. याची लेवल फक्त मी करणार आहे. ए 2000 ची पैस लावतो काय?